नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कोनिक सेक्शन्स या चॅप्टरमधील एक्सरसाइज 7.2 यातील थर्ड क्वेश्चन फाइंड इसेंट्रिसिटी म्हणजे आपल्याला ई ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. इसेंट्रिसिटी फॉर ॲन इलिप्स इफ दी लेंथ ऑफ इट्स लेटस्ट रेक्टमची लेंथ किती असते 2 टाइम्स बी स्क्वेअर अपॉन ए इज 1/3 ऑफ इट्स मायनर ॲक्सिस. इज म्हणजे इक्वल आहे 1/3 मायनर ॲक्सिस 2b. ही कंडिशन आपल्याला दिलेली आहे. तर इसेंट्रिसिटी व्हॅल्यू यावरून फाइंड आउट करायची आहे. पहा, लेटेस्ट रेक्टम म्हणजे काय आपण सर्व बेसिकमध्ये पाहिलेलं आहे. सपोज हा इलिप्स आहे, हा फोकस पॉईंट आणि हा फोकस पॉईंट. या फोकस पॉईंटमधून या ॲक्सिसवर काढलेली परपेंडिक्युलर लेंथ एवढी लेंथ सपोज एल आणि एल डॅश याला आपण काय म्हणतो लेटेस्ट रेक्टम. एवढी लेंथ ही असते बी स्क्वेअर अपॉन ए. एवढी लेंथ बी स्क्वेअर अपॉन ए आणि एवढी लेंथ बी स्क्वेअर अपॉन ए. दोघांची ॲडिशन 2 टाइम्स बी स्क्वेअर अपॉन ए. बरोबर आहे. लेटेस्ट रेक्टमची लेंथ इक्वल आहे 1/3 ऑफ मायनर ॲक्सिस. मायनर ॲक्सिस हा मेजर ॲक्सिस आहे म्हणजे ही लेंथ 2a. तर ही लेंथ बी असते आणि ही लेंथ बी असते. एवढा मायनर ॲक्सिस होईल. या मायनर ॲक्सिसची लेंथ म्हणजे बी प्लस बी म्हणजे 2b. 1/3 आहे मायनर ॲक्सिस. या कंडिशनवरून आपल्याला इसेंट्रिसिटी म्हणजे ई ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. सॉल्व करूया. सोल्युशन फॉर ॲन इलिप्स लेटेस्ट रेक्टमची लेंथ किती असते 2 टाइम्स बी स्क्वेअर अपॉन ए आणि मायनर ॲक्सिस इक्वल टू 2b. अकॉर्डिंग टू कंडिशन आपल्याला कंडिशन काय दिलेली आहे. अकॉर्डिंग कंडिशन लेटेस्ट रेक्टमची लेंथ म्हणजे 2 टाइम्स बी स्क्वेअर अपॉन ए इक्वल आहे इज 1/3 म्हणजे 1/3 ऑफ इट्स मायनर ॲक्सिस 2b. 1/3 ऑफ 2b. ही कंडिशन आपल्याला दिलेली आहे. देअरफॉर पायथे कॅन्सल होतील. हे 2b स्क्वेअर अपॉन ए इक्वल आहे 1/3 इंटू 2b. इकडे बी आहे, हा बी इकडे स्क्वेअर आहे, हा बी इकडे आणला तर डिव्हिजनमध्ये येईल म्हणजे हा स्क्वेअर कॅन्सल होईल. बरोबर आहे. हे 2 इकडे आहेत आणि इकडे पण आहेत, कॅन्सल होतील. म्हणजे काय राहील पहा, हे सिम्पल कॅल्क्युलेशन आहे, हे तुम्हाला यायलाच पाहिजे. बी अपॉन ए राहील. बी अपॉन ए इक्वल टू इकडे 1/3 राहील. देअरफॉर पहा इथे आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करू म्हणजे 3b इक्वल टू ए. स्क्वेअरिंग दोन्ही साईडची स्क्वेअरिंग करू. स्क्वेअरिंग बोथ साइड्स. पहा स्क्वेअरिंग केल्यामुळे 9b स्क्वेअर होतील. देअरफॉर 9b स्क्वेअर इक्वल टू ए स्क्वेअर. आपण काय केलेलं आहे स्क्वेअर केलेलं आहे. आपल्याला बी स्क्वेअरचा फॉर्म्युला माहिती आहे. बी स्क्वेअर इक्वल टू ए स्क्वेअर 1 मायनस ई स्क्वेअर. याच एक्सरसाइजमधील क्वेश्चन नंबर 2मध्ये आपण हा फॉर्म्युला पाहिलेला आहे. बरोबर आहे. आधीचे व्हिडिओ पहा म्हणजे हे तुमच्या सर्व लक्षात येणार आहे. 9b स्क्वेअरऐवजी ही व्हॅल्यू पुट करू आपण म्हणजे ए स्क्वेअर 1 मायनस ई स्क्वेअर इक्वल टू ए स्क्वेअर. पहा दोन्ही साईडला ए स्क्वेअर आहे कॅन्सल होईल. देअरफॉर किंवा ए स्क्वेअर या साईडला पास करू आपण 9 1 मायनस ई स्क्वेअर. आपल्याला फक्त ई पाहिजे, ईची व्हॅल्यू काढायची आहे. इक्वल टू हे ए स्क्वेअर, हा ए स्क्वेअर डिव्हिजनमध्ये येईल. देअरफॉर 9ने मल्टिप्लाय करू म्हणजे 9 मायनस 9 ई स्क्वेअर. ए स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर म्हणजे 1. देअरफॉर मायनस 9 ई स्क्वेअर. हे मायनस 9 ई स्क्वेअर हे 9 या साईडला मायनस होतील म्हणजे 1 मायनस 9. देअरफॉर मायनस 9 ई स्क्वेअर इक्वल टू -8. ही सबट्रॅक्शन -8. बरोबर आहे. दोन्ही साईडला मायनस आहे म्हणजे मायनस साईन कॅन्सल केला तरी चालेल. देअरफॉर ई स्क्वेअर इक्वल टू हे 8 आणि हे 9 डिव्हिजनमध्ये येतील.
आपल्याला ई पाहिजे, बरोबर आहे. देअरफॉर ई म्हणजे स्क्वेअर रूट घेऊ आपण. देअरफॉर ई इक्वल टू दोन्ही साईडचं स्क्वेअर रूट, ई स्क्वेअरचं स्क्वेअर रूट ई होईल. दोन्ही साईडला आपण स्क्वेअर रूट घेतलेला आहे. 9चं स्क्वेअर रूट 3 मिळेल आपल्याला. देअरफॉर ई इक्वल टू, इथे 8 आहेत, आपल्याला असं लिहिता येईल 4 × 2 हे 9. म्हणजे काय होईल, 4चं स्क्वेअर रूट 2 होईल आणि हे 2 स्क्वेअर रूटमध्ये राहतील, बरोबर आहे. स्क्वेअर रूटमध्ये 9 म्हणजे 3, 9चं स्क्वेअर रूट 3. देअरफॉर ईची व्हॅल्यू आपल्याला ही मिळणार आहे 2√2/3. या कंडिशनवरून आपण 3b ची व्हॅल्यू काढलेली आहे, किंवा बीची काढली तरी चालेल, आणि त्यावरून स्क्वेअर करून आपल्याला बी स्क्वेअर आला पाहिजे. बी स्क्वेअर आला की दोन्ही साईडला ए स्क्वेअर येईल, म्हणजे ए स्क्वेअर कॅन्सल होऊन जाईल, ए स्क्वेअर कॅन्सल होईल, येथे फक्त ई राहील, आणि त्यावरून आपल्याला सॉल्व करत करत ईची व्हॅल्यू मिळणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4, फाइंड इसेंट्रिसिटी, म्हणजे ईची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. डिस्टन्स बिटवीन इट्स डायरेक्ट्रिसमधील डिस्टन्स किती असते, 2 टाइम्स a/e. दोन डायरेक्ट्रिसमधलं डिस्टन्स 2 टाइम्स a/e इज 3 टाइम्स द डिस्टन्स बिटवीन इट्स फोकाय. फोकायमधील डिस्टन्स किती असते, 2 टाइम्स ae. म्हणजे आपल्याला काय दिलेलं आहे, ही व्हॅल्यू याला इक्वल आहे, परंतु 3 टाइम्स आहे, म्हणजे 2a/e. दोन डायरेक्ट्रिसमधलं डिस्टन्स एवढं आहे, ते इक्वल आहे, इज 3 टाइम्स, म्हणजे 3 टाइम्स 2 × a/e. दोन डायरेक्ट्रिसमधलं डिस्टन्स एवढं आहे, ते इक्वल आहे 3 टाइम्स फोकायमधील डिस्टन्स. हे आहे फोकायमधील डिस्टन्स, परंतु ते 3 टाइम्स आहे. आकृती काढायची गरज नाही, फक्त समजण्यासाठी आपण काढलेली आहे. एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस हा ओरिजिन, बरोबर आहे. हा आपला फोकस पॉईंट आणि हा एक फोकस पॉईंट. हा सपोज एस, हा पॉईंट एस, हा पॉईंट एस डॅश. दोन फोकस असतात इलिप्सला, बरोबर आहे. एवढी लेंथ काय असते, एई, परंतु निगेटिव्ह डायरेक्शनमध्ये, आणि एवढी लेंथ काय आहे, एईच आहे. ही मायनस एई, परंतु आपण डिस्टन्स हे प्लसमध्ये घेतो, म्हणजे हे एई आणि हे पण एई, म्हणजे 2 टाइम्स एई. या दोन फोकसमधील डिस्टन्स म्हणजे फोकायमधील डिस्टन्स किती आहे, 2 एई, बरोबर आहे. आणि डिस्टन्स बिटवीन डायरेक्ट्रिस, इकडे एक डायरेक्ट्रिस असणार आहे आणि इकडे एक डायरेक्ट्रिस असणार आहे. या दोन डायरेक्ट्रिसमधील डिस्टन्स म्हणजे एवढी लेंथ, या डायरेक्ट्रिसपासून या डायरेक्ट्रिसपर्यंत एवढं डिस्टन्स किती असणार आहे, 2 टाइम्स एई. कारण हा पॉईंट एई आणि हा पॉईंट एई असतो, सॉरी a/e. हा पॉईंट a/e वर असतो आणि हा पॉईंट मायनस a/e वर, परंतु डिस्टन्स असल्यामुळे प्लस घेऊ आपण. ओरिजिनपासून एवढं डिस्टन्स a/e असते, आणि ओरिजिनपासून या डायरेक्ट्रिसपर्यंत हे डिस्टन्स ते पण a/e असते. दोघांची ॲडिशन म्हणजे 2 टाइम्स a/e. हे डिस्टन्स म्हणजे हा पॉईंट मायनस a/e वर असतो आणि हा पॉईंट प्लस a/e वर असतो. बेसिकमध्ये आपण सर्व पाहिलेलं आहे, फक्त ही कंडिशन आपल्याला दिलेली आहे. यावरून आपल्याला ईची व्हॅल्यू काढायची आहे. हा ए कॅन्सल होईल, हा ए कॅन्सल होईल, फक्त हीच राहत आहे. कॅल्क्युलेशन करून ईची व्हॅल्यू काढता येईल. सोल्युशन फॉर ॲन इलिप्स, डिस्टन्स बिटवीन डायरेक्ट्रिस, दोन डायरेक्ट्रिसमधलं डिस्टन्स इक्वल टू 2 × a/e. नंतर डिस्टन्स बिटवीन फोकाय, हे आपल्याला बेसिक फॉर्म्युले माहिती आहेत, बरोबर आहे. सर्व बेसिकमध्ये आपण पाहिलेलं आहे. जर येथे लक्षात येत नसेल तर पहिले 2 व्हिडिओ तुम्ही पहा, म्हणजे सर्व कन्सेप्ट तुमच्या क्लिअर होतील. डिस्टन्स बिटवीन फोकाय, दोन फोकसमधील डिस्टन्स 2 टाइम्स एई. अकॉर्डिंग टू कंडिशन, आपल्याला कंडिशन काय दिलेली आहे, अकॉर्डिंग कंडिशन, येथे कंडिशन काय आहे, हे डिस्टन्स म्हणजे 2 टाइम्स एई इज 3 टाइम्स इक्वल आहे. 3 टाइम्स इज म्हणजे इक्वल आहे, इज इक्वल 3 टाइम्स
डिस्टन्स बिटवीन इट्स फोकाय म्हणजे 2 टाइम्स AE, 2 इंटू AE. ही कंडिशन आपल्याला दिलेली आहे. हे कॅल्क्युलेशन करू. 3 इंटू 2 6 AE. इकडे A आहे, इकडे A आहे, A कॅन्सल करता येईल. इकडे 2 आहेत, इकडे 6 आहेत, मल्टिप्लिकेशनमध्ये आहे इकडे, म्हणजे हे 2 कॅन्सल होतील, म्हणजे इकडे 3 राहतील. बरोबर आहे. म्हणजे येथे 1/E सिम्पल कॅल्क्युलेशन आहे. 3E इक्वल टू 3E. आपल्याला काय पाहिजे, फक्त ईची व्हॅल्यू काढायची आहे. ई आपण त्या साईडला पास करू, म्हणजे 1 इक्वल टू, तर मल्टिप्लिकेशनमध्ये जाईल कारण इकडे डिव्हिजनमध्ये आहे, 3E स्क्वेअर होईल. ई या साईडला मल्टिप्लिकेशनमध्ये येईल. बरोबर आहे. देअरफॉर 3E स्क्वेअर इक्वल टू 1 मिळत आहे आपल्याला व्हॅल्यू. आपल्याला फक्त ईची व्हॅल्यू काढायची आहे. हे 1/3 होईल. हे 3 इकडे डिव्हिजनमध्ये येतील. स्क्वेअर रूट घेऊ आपण. देअरफॉर E इक्वल टू दोघांचा स्क्वेअर रूट म्हणजे 1/3. देअरफॉर E इक्वल टू 1चा स्क्वेअर रूट 1 आणि 3चा स्क्वेअर रूट √3. ही मिळणार आहे इसेंट्रिसिटीची व्हॅल्यू. देअरफॉर इसेंट्रिसिटी ऑफ ॲन ellipse is 1/√3. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5. पहा क्वेश्चन कसा आहे. आपल्याला इलिप्स दिलेला आहे. हे इलिप्सचं इक्वेशन आहे. त्याप्रमाणे सपोज आपण इलिप्स काढलेला आहे. इलिप्सचं इक्वेशन आपल्याला दिलेलं आहे आणि विचारलेलं काय आहे, शो दॅट दी प्रोडक्ट ऑफ लेन्थ्स ऑफ परपेंडिक्युलर सेगमेंट्स ड्रॉन फ्रॉम दी फोकाय. येथे एक फोकस घेऊ आपण आणि येथे एक फोकस घेऊ. सपोज हे फोकस आहेत, तर हा फोकस S आणि सपोज हा S डॅश निगेटिव्ह साईडला असल्यामुळे S डॅश टू एनी टँजंट. कोणतीही एखादी टँजंट काढली आपण तर त्या फोकसपासून टँजंटवर काढलेले परपेंडिक्युलर त्या दोघांचा जर आपण प्रोडक्ट घेतला त्या लेन्थचा तर 16 येतो. एक टँजंट काढू आपण म्हणजे लक्षात येईल. सपोज या पॉईंटमधून आपण टँजंट काढत आहोत. ही टँजंट आहे इलिप्सला, समजून घ्या. सपोज या पॉईंटमधून आपण टँजंट काढलेली आहे या इलिप्सला. टँजंट आपल्याला मोठी काढावी लागेल कारण फोकसमधून परपेंडिक्युलर काढायचं आहे टँजंटवर. ही एक टँजंट आहे. कोणतीही एक टँजंट काढली आपण कोणत्याही पॉईंटवर, इलिप्सच्या कोणत्याही पॉईंटवर टँजंट काढली आणि फोकसमधून त्या टँजंटवर आपण जर परपेंडिक्युलर काढले, सपोज हा परपेंडिक्युलर येथे 90 डिग्रीचा अँगल झाला पाहिजे. सपोज एवढा अँगल 90 आहे. हा एक परपेंडिक्युलर होईल आणि या फोकसमधून या लाईनवर परपेंडिक्युलर. इलिप्सच्या बाहेर पण जात आहे कारण टँजंट बाहेर आहे. हा एक परपेंडिक्युलर. ही लेंथ सपोज SM आहे, तर ही S डॅश M डॅश करू आपण. म्हणजे आपल्याला काय विचारलेलं आहे, या दोन लेंथचा मल्टिप्लिकेशन म्हणजे SMची लेंथ इंटू S डॅश M डॅश. एवढी लेंथ आणि एवढी लेंथ दोघांचा आपण मल्टिप्लिकेशन घेतला तर तो 16 आहे आपल्याला प्रूफ करायचा आहे. 16 येत आहे, तो मल्टिप्लिकेशन 16 आहे म्हणून प्रूफ करायचा आहे. सोडूया. पण आपल्याला हा फोकसचा पॉईंट माहिती पाहिजे. एक्स ॲक्सिसवर आहे म्हणजे याचा Y कोऑर्डिनेट 0 आहे. एक्स कोऑर्डिनेट किती येईल तो आपण कॅल्क्युलेट करू. हा पण पॉईंट एक्स ॲक्सिसवर आहे म्हणजे त्याचा Y कोऑर्डिनेट 0 आहे. बरोबर आहे. आता एक्स कोऑर्डिनेट किती येतो तो आपण कॅल्क्युलेट करू. सोल्युशन सर्वात आधी आपण काय करू, या इक्वेशनवरून ए आणि बीच्या व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू. गिवन इक्वेशन ऑफ इलिप्स इज x² 25 + y² 16 = 1. हे कम्पेअर करू आपण जनरल फॉर्मला. x² a² + y² b² = 1. वी गेट a² = 25 and b² = 16. Therefore a = √5. a ची व्हॅल्यू 5 and b = 4. a² आणि b² व्हॅल्यू माहिती आहेत. e ची व्हॅल्यू काढून घेऊ. वी नो e ची व्हॅल्यू म्हणजे काय, स्क्वेअर रूटमध्ये a² - b² / a इक्वल टू
स्क्वेअर रूटमध्ये ए स्क्वेअरची व्हॅल्यू 25 आहे आणि बी स्क्वेअरची व्हॅल्यू 16 आहे आणि अपॉन एची व्हॅल्यू 5 आहे. 25 मायनस 16 म्हणजे 9 होतील आणि अपॉन 5 9चं स्क्वेअर रूट 3 होईल. बरोबर आहे. म्हणजे हे पूर्ण कॅल्क्युलेशन 3/5 येईल. म्हणजे ईची व्हॅल्यू मिळाली आपल्याला. देअरफॉर ई इक्वल टू 3/5. ए स्क्वेअरची व्हॅल्यू मिळालेली आहे, बी स्क्वेअरची व्हॅल्यू मिळालेली आहे, एची व्हॅल्यू, बीची व्हॅल्यू आणि ईची व्हॅल्यू. फोकसचे कॉर्डिनेट काय असतात? फोकस इक्वल टू प्लस ऑर मायनस ए आणि 0. वाय कॉर्डिनेट 0 असेल. बरोबर आहे. प्लस ऑर मायनस ए इक्वल टू प्लस ऑर मायनस एची व्हॅल्यू माहिती आहे 5 आणि ईची व्हॅल्यू आहे 3/5. 3/5 आणि 0. 5 5 कॅन्सल होतील म्हणजे प्लस ऑर मायनस 3 0 होतील. बरोबर आहे. देअरफॉर फोकसचे कॉर्डिनेट काय मिळतील? प्लस ऑर मायनस 3 आणि 0. एक्सचा 3 हा असणार आहे प्लस साईडचा आणि एक्सचा -3 या साईडचा -3. देअरफॉर एस पॉईंटचे कॉर्डिनेट काय मिळतील? 3 आणि 0 अँड एस डॅश हे कॉर्डिनेट काय मिळतील? -3 आणि 0. हे झाले फोकसचे कॉर्डिनेट. बरोबर आहे. या दोन पॉईंटचे आपल्याला कॉर्डिनेट मिळालेले आहेत. म्हणजे फोकसचे कॉर्डिनेट आपण कॅल्क्युलेट केलेले आहेत. एखादी लाईन जर इलिप्सला टँजंट होत असेल तर त्या लाईनचं इक्वेशन काय असते? म्हणजे टँजंटचं इक्वेशन. नाऊ इक्वेशन ऑफ टँजंट having slope m is टँजंटचं इक्वेशन हॅव्हिंग स्लोप m y इक्वल टू mx प्लस c. परंतु इलिप्सला टँजंट असेल तर त्या टँजंटचं इक्वेशन प्लस ऑर मायनस येथे ए स्क्वेअर एम स्क्वेअर आणि प्लस बी स्क्वेअर. सीची व्हॅल्यू येथे ही असते स्क्वेअर रूटमध्ये ए स्क्वेअर एम स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. हे झालं टँजंटचं इक्वेशन. म्हणजे ही लाईन इलिप्सला टँजंट आहे. तिचं इक्वेशन याप्रमाणे येणार आहे. फिगर तुमच्या लक्षात आलेली आहे. आकृती काढायची गरज नाही आहे पण समजण्यासाठी आपण काढलेली आहे. आता ही फिगर इरेज करू आपण. प्रॉब्लेम येथे सॉल्व करू आपण. आपल्याला लिनियर इक्वेशन माहिती आहे लाईनचं ax प्लस बी वाय प्लस सी इक्वल टू 0. बरोबर आहे. या फॉर्ममध्ये कन्वर्ट करू आपण. म्हणजे काय लिहिता येईल आपल्याला? देअरफॉर एक्सची टर्म आधी लिहिणार आपण mx. हे y आपण त्या साईडला आणू म्हणजे मायनस होतील -y. बरोबर आहे. आणि हे प्लस ऑर मायनस स्क्वेअर रूटमध्ये ए स्क्वेअर एम स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इक्वल टू 0. आपण फक्त इक्वल टू 0 दाखवलेलं आहे. याप्रमाणे इक्वेशन लिहिलेलं आहे आपण. बरोबर आहे. ax प्लस बी वाय प्लस सी इक्वल टू 0 या फॉर्ममध्ये आपण लिहिलेलं आहे. म्हणजे पहा येथे ए म्हणजे काय होईल? जर ax प्लस बी वाय प्लस सी या इक्वेशनला आपण कम्पेअर केलं हे इक्वेशन तर येथे एची व्हॅल्यू काय होईल? ही एम होईल. बरोबर आहे. हा इकडला ए वेगळा आहे आणि इकडला हा बी होईल -1. -1ची व्हॅल्यू येथे -1 म्हणजे बी होईल. बरोबर आहे. इकडले ए आणि बी वेगळे आहेत, हे वेगळे आहेत. एवढी व्हॅल्यू म्हणजे काय असणार आहे? कॉन्स्टंट असणार आहे सी. प्लस ऑर मायनस स्क्वेअर रूटमध्ये एवढी व्हॅल्यू म्हणजे कॉन्स्टंट असणार आहे. लेट एस एम अँड एस डॅश एम डॅश बी दी परपेंडिक्युलर्स टू दिस टँजंट. हे परपेंडिक्युलर आहेत. पहा एखादी लाईन असेल आणि लाईनच्या बाहेर पॉईंट असेल तर हा पॉईंट या लाईनपासून किती डिस्टन्सवर आहे? म्हणजे हे परपेंडिक्युलर डिस्टन्स. बरोबर आहे. एवढी लेंथ काढायची असेल तर आपण स्ट्रेट लाईनमध्ये फॉर्म्युला पाहिलेला आहे. ही लाईन आहे सपोज ax प्लस बी वाय प्लस सी आणि हा पॉईंट आहे. या पॉईंटपासून एवढी लेंथ आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे. तर याचे कॉर्डिनेट आपण x1 आणि y1 घेतले.
सपोज या पॉईंटचे कोऑर्डिनेट x1 आणि y1 आहेत, तर हा m असेल, तर SM ची लेंथ काय होईल? हा फोकस पॉईंट आहे आणि ही टँजंट आहे, आपण आकृतीमध्ये काढलेला आहे हा फोकस पॉईंट आणि ही टँजंट. एसचे कोऑर्डिनेट 3 आणि 0 आहेत, बरोबर आहे. येथे 3 आहे एक्सची व्हॅल्यू आणि वायची 0 आहे. x1ची व्हॅल्यू 3 आणि y1ची व्हॅल्यू 0 आपण घेणार. म्हणजे SMची लेंथ आपल्याला काय मिळणार आहे? लेंथ असल्यामुळे मॉडमध्ये लिहिणार, कारण पॉझिटिव्ह व्हॅल्यू मिळणार आहे. येथे AX1 प्लस BY1 प्लस C आणि अपॉन स्क्वेअर रूटमध्ये A² प्लस B². पहा, हा फॉर्म्युला स्ट्रेट लाईन चॅप्टरमध्ये आहे. हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. लाईन आणि पॉईंट हे परपेंडिक्युलर डिस्टन्स आपल्याला काढायचं असेल तर याप्रमाणे लाईनचं इक्वेशन आणि पॉईंटचे कोऑर्डिनेट. देअरफॉर SMची लेंथ, परपेंडिक्युलर लेंथ काय असेल? मॉड ऑफ, हा फॉर्म्युला येथे लिहितो मी, AX1 प्लस BY1 प्लस C अपॉन स्क्वेअर रूटमध्ये A² प्लस B². पहा, एची व्हॅल्यू m, x1ची व्हॅल्यू, x1 म्हणजे 3 घेणार आपण, प्लस बीची व्हॅल्यू -1 आणि y1ची व्हॅल्यू, y1 म्हणजे पॉईंटचा कोऑर्डिनेट 0 इंटू 0 आणि कॉन्स्टंट प्लस ऑर मायनस. या लाईनच्या ए आणि बी या व्हॅल्यू आपण इथे पुट करणार, ए आणि बीच्या व्हॅल्यू इथे पुट करणार, परंतु सीमध्ये जे A² आणि B² आहे तर त्या या व्हॅल्यू मिळतील आपल्याला, A² आणि B². इथे A² म्हणजे हा A² मिळणार आहे 25 m² आणि B²ची व्हॅल्यू आपण ही घेणार 16 अपॉन, फक्त येथे ए आणि बीच्या या व्हॅल्यू घेतलेल्या आहे आपण, या इकडल्या घेतल्या नाही आपण, ए आणि बीच्या व्हॅल्यू या घेतलेल्या आहेत आणि कॉन्स्टंटसाठी A² B² या व्हॅल्यू घेतलेल्या आहेत, हे लक्षात राहू द्या. A² म्हणजे हा A² म्हणजे m² आणि B² म्हणजे हा B -1², बीची व्हॅल्यू येथे -1 आहे त्याचा स्क्वेअर म्हणजे +1 होईल. A² B² या व्हॅल्यू घेतलेल्या आहे आपण, परंतु स्क्वेअर रूटमध्ये ज्या व्हॅल्यू आहेत म्हणजे कॉन्स्टंटमध्ये ज्या व्हॅल्यू आहेत A² B² ते आपण या व्हॅल्यू घेतलेल्या आहेत, हे लक्षात राहू द्या. इक्वल टू, हे काय होईल 3m, हे -1 इंटू 0 म्हणजे 0 होतील आणि हे प्लस मायनस स्क्वेअर रूटमध्ये 25 m² प्लस 16 आणि अपॉन m² प्लस 1 ही व्हॅल्यू मिळत आहे आपल्याला, बरोबर आहे. म्हणजे SMची व्हॅल्यू ही मिळत आहे आपल्याला. देअरफॉर SM, पहा SMची व्हॅल्यू मिळत आहे, ही मिळत आहे, म्हणजे एका परपेंडिक्युलरची लेंथ आपल्याला मिळालेली आहे. सिमिलरली दुसऱ्या परपेंडिक्युलरची याच प्रोसेसने आपल्याला काढता येईल. सिमिलरली दुसरा परपेंडिक्युलर S', M', बरोबर आहे. तेथे आपण कोऑर्डिनेट कोणते घेणार? हा पॉईंट x2 आणि y2 म्हणजे हा पॉईंट x1 आणि y1 घेणार, बरोबर आहे. ते कोऑर्डिनेट कसे मिळतील आपल्याला? इक्वल टू, सिमिलरली आपल्याला काय मिळेल? येथे +3 येथे -3 आहे, फक्त फॉर्म्युला असाच होईल, फक्त येथे -3 येईल, कारण एक्सचा कोऑर्डिनेट येथे 3 होता तर आता -3 आहे. हे सेम ॲज इट इज 25 m² प्लस 16 आणि अपॉन स्क्वेअर रूटमध्ये m² प्लस 1. पहा, दोन्ही पण लेंथ आपण फाइंड आउट केलेले आहेत, बरोबर आहे. आता आपल्याला काय करायचं आहे? दोघांचा मल्टिप्लिकेशन घ्यायचा आहे, दोघांचा मल्टिप्लिकेशन SM आणि SM' हा मल्टिप्लिकेशन घेऊ आपण आता. पहा, हे तुम्ही सर्व लिहून घ्या. आता इरेज करायचं आहे, स्पेस कमी आहे बोर्डवर आपल्याला, हे इरेज करू आपण, तुम्ही हे लिहून घ्या. पहा, एवढ्या स्टेप नंतर पुढे कंटिन्यू करा तुम्ही. पुढे काय लिहायचं आपल्याला? या दोघांचा मल्टिप्लिकेशन. नाऊ SMची लेंथ इंटू S', दोन परपेंडिक्युलरची लेंथ म्हणजे या दोघांचा मल्टिप्लिकेशन होईल. पहा, SMची व्हॅल्यू पुट करू 3m प्लस ऑर मायनस स्क्वेअर रूटमध्ये 25 m² प्लस 16 आणि अपॉन स्क्वेअर रूटमध्ये m² प्लस 1. याला पुन्हा मल्टिप्लाय करायचं आहे आपल्याला. -3m S', M' व्हॅल्यू -3m प्लस ऑर मायनस स्क्वेअर रूटमध्ये 25 m² प्लस 16 अपॉन
स्क्वेअर रूटमध्ये एम स्क्वेअर प्लस 1 इक्वल टू आधी ही टर्म लिहितो मी, म्हणजे स्क्वेअर रूटमध्ये 25 एम स्क्वेअर प्लस 16 बरोबर आहे. हे प्लस और मायनस आहेत, हे प्लस 3m आहेत असंही लिहिता येईल आपल्याला. आणि अपॉन एम स्क्वेअर प्लस 1 इंटू हे आधी लिहितो मी 25 एम स्क्वेअर प्लस 16 आणि हे आता लिहितो मायनस 3m. कशामुळे? कारण तुम्हाला फॉर्म्युला लक्षात येण्यासाठी आपण कोणता फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे. इथे ही एक टर्म आहे, ही एक टर्म आहे, यांचं आपल्याला मल्टिप्लिकेशन आहे. येथे प्लस आहे, येथे मायनस आहे, म्हणजे टर्म सारखेच आहेत इकडे आणि इकडे, फक्त मध्ये हे प्लस आहे, येथे मायनस आहे, म्हणजे साईन अपोजिट आहेत या दोघांचे बरोबर आहे. म्हणजे ए प्लस बी हा ब्रॅकेट म्हणजे काय आहे पहा, हे म्हणजे काय होईल ए प्लस बी. आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं आहे, हे काय होईल ए मायनस बी. ए म्हणजे ही टर्म आणि बी म्हणजे ही टर्म बरोबर आहे. याप्रमाणे आहे. आपण काय लिहितो ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर बरोबर आहे. म्हणजे या टर्मचा स्क्वेअर होईल, या टर्मचा स्क्वेअर होईल, मध्ये मायनस येईल. म्हणजे काय लिहिणार आपण प्लस और मायनस या टर्मचा स्क्वेअर होईल 25 एम स्क्वेअर प्लस 16. तुम्हाला स्टेप कमी करता येतील येथे, परंतु समजण्यासाठी आपण स्टेप ॲड करत आहोत. प्लस और मायनस साईन ही टर्म त्याचाही स्क्वेअर होईल, सर्वांचा स्क्वेअर होईल बरोबर आहे. या टर्मचा स्क्वेअर आणि मायनस या टर्मचा स्क्वेअर 3m स्क्वेअर ए प्लस बी ए मायनस बी म्हणजे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. या दोघांचा स्क्वेअर होईल म्हणजे एम स्क्वेअर प्लस 1 स्क्वेअर रूटमध्ये आहेत, त्याचाही स्क्वेअर होईल कारण सेम टर्म आहेत, मल्टिप्लिकेशन करायचं आहे म्हणजे या टर्मचा स्क्वेअर होईल बरोबर आहे. स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट साईन असेल तर दोन्ही कॅन्सल होतात. 3ला सपोज स्क्वेअर रूट आहे आणि पुन्हा स्क्वेअर आहे, अपोजिट आहेत स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट, हे कॅन्सल होतील, फक्त 3 येणार आहे. याप्रमाणे हे स्क्वेअर रूट साईन स्क्वेअर कॅन्सल होईल, मायनसचा स्क्वेअर केला प्लस होईल बरोबर आहे. प्लस मायनस आता लिहिण्याची गरज नाही कारण मायनसचा पण स्क्वेअर प्लस होईल, म्हणजे हे सर्व कॅन्सल होईल. याप्रमाणे येणार आहे. स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट साईन कॅन्सल होतील. 3चा स्क्वेअर येथे 9 होईल आणि एम स्क्वेअर म्हणजे आपण एवढंच लिहू आता 3चा स्क्वेअर 9 आणि एमचा स्क्वेअर एम स्क्वेअर बरोबर आहे. स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट साईन कॅन्सल होतील म्हणजे एम स्क्वेअर प्लस 1. येथे काय येईल एम स्क्वेअर प्लस 1. एक स्टेप कमी केली आपण. 25 एम स्क्वेअर आणि मायनस 9 एम स्क्वेअर दोघांची सबट्रॅक्शन करता येईल आपल्याला. इक्वल टू पुढे लिहितो 25 आणि मायनस 9 म्हणजे 16 एम स्क्वेअर होतील. मॉडमध्ये 16 एम स्क्वेअर या दोघांची सबट्रॅक्शन होईल आणि प्लस 16 आणि खाली काय आहे एम स्क्वेअर प्लस 1 एम स्क्वेअर प्लस 1. आपल्याला आन्सर काय दाखवायचं आहे फक्त 16. येथे आपण 16 कॉमन काढू. 16 कॉमन काढल्यामुळे काय होईल मॉडमध्ये 16 कॉमन काढले आपण तर येथे एम स्क्वेअर आणि प्लस 1 होईल. एम स्क्वेअर प्लस 1 आणि खाली काय राहील एम स्क्वेअर प्लस 1 एम स्क्वेअर प्लस 1 बरोबर आहे. हे कॅन्सल होतील एम स्क्वेअर प्लस 1 आणि एम स्क्वेअर प्लस 1 म्हणजे आन्सर काय मिळेल मॉडमध्ये 16 म्हणजेच काय 16. क्वेश्चन नंबर 6 अ टँजंट हॅव्हिंग स्लोप. टँजंटचा आपल्याला स्लोप -½ दिलेला आहे टू दी इलिप्स आणि त्याचा टँजंटचा स्लोप आपल्याला दिलेला आहे. ही टँजंट एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिसला ए आणि बी मध्ये इंटरसेक्ट करत आहे. ही टँजंट एक्स ॲक्सिसला ए पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करत आहे आणि वाय ॲक्सिसला बी पॉईंटमध्ये. इफ ओ इज ओरिजिन, हा जर ओ ओरिजिन असेल फाइंड एरिया ऑफ ट्रायंगल. इथे ट्रायंगल तयार होतो, ट्रायंगल BOA किंवा OBA हा ट्रायंगल तयार होतो. या ट्रायंगलचा एरिया आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. एवढ्या ट्रायंगलचा एरिया किती असेल येथे 90चा अँगल असतो म्हणजे हा बेस होईल, ही हाईट होईल बरोबर आहे. आपल्याला या दोन लेंथ माहिती झाल्या OAची लेंथ आणि OBची लेंथ. OA आणि OB या लेंथ आपण फाइंड आउट करू म्हणजे आपल्याला या ट्रायंगलचा एरिया काढता येईल. सोल्युशन दिलेलं इक्वेशन गिवन इक्वेशन ऑफ इलिप्स इज वेगळ्याच फॉर्ममध्ये दिलेलं आहे, त्याला आपल्याला स्टँडर्ड फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं आहे.
कारण ए स्क्वेअर आणि बी स्क्वेअर व्हॅल्यू काढायचे आहेत. इकडे 1 पाहिजे राईट साईडला, दॅट इज इकडे 12 असल्यामुळे प्रत्येक टर्मला आपण 12ने डिवाइड करू, म्हणजे इक्वेशनला 12ने डिवाइड करू. म्हणजे काय होईल 3x² प्लस 4y² इक्वल टू 12/12. दॅट इज म्हणजेच काय होईल 3/12. हे कॅल्क्युलेशन 3ने कॅन्सल होतील, येथे 4 होईल, 4ने कॅन्सल होतील, येथे 3 होईल, म्हणजे x²/4 प्लस y²/3 इक्वल टू हे कॅन्सल होतील 1/1 म्हणजे 1. हेच इक्वेशन या फॉर्ममध्ये आपण लिहिलेलं आहे. बरोबर आहे. हेच आपण येथे लिहू, हे कॅन्सल करू. दॅट इज x²/4 प्लस y²/3 इक्वल टू 1. कसं आलेलं आहे आपण आत्ता समजून घेतलेलं आहे. कम्पेअरिंग विथ जनरल फॉर्म, कम्पेअरिंग विथ x²/a² plus y²/b² equal to 1, we get a² equal to 4, a² equal to 4 आणि b² equal to 3, b² equal to 3. या व्हॅल्यू आपल्याला मिळत आहेत. बरोबर आहे. a² आणि b². द इक्वेशन ऑफ टँजंट having slope m टू दी इलिप्स. इलिप्सला टँजंट असेल आणि स्लोप जर m असेल तर त्या टँजंटचं इक्वेशन याप्रमाणे असते. हॅविंग स्लोप m टू दी इलिप्स येथे लिहा इक्वल टू y इक्वल टू mx प्लस ऑर मायनस स्क्वेअर रूटमध्ये a²m² आणि प्लस b². क्वेश्चन नंबर 5 मध्ये पण आपण हे इक्वेशन वापरलेलं आहे. आणि स्लोप आपल्याला दिलेला आहे, स्लोप आहे -½ बरोबर आहे. आता स्लोप एमची व्हॅल्यू माहिती आहे, a² b² व्हॅल्यू माहिती आहेत. या 3 व्हॅल्यू येथे पुट करू आपण. देअरफॉर y इक्वल टू m -½ x प्लस ऑर मायनस a² ची व्हॅल्यू 4 m², mचा स्क्वेअर 1/4 होईल आणि प्लस b² ची व्हॅल्यू आहे 3. हे 4 आणि हे 4 कॅन्सल होतील. बरोबर आहे. देअरफॉर y इक्वल टू म्हणजे आपण असं लिहू शकतो -x/2 प्लस ऑर मायनस येथे 1 होईल, हे कॅन्सल झालेले आहेत. 1 + 3 4 आणि 4चं स्क्वेअर रूट म्हणजे आपण फक्त 2 लिहू शकतो. पूर्ण कॅल्क्युलेशन 2 येईल. या टँजंटचं इक्वेशन आपल्याला हे मिळत आहे. टँजंटचे हे पण 2 पॉईंट आहेत, ए आणि बी टँजंटवर आहेत. बरोबर आहे. ए आणि बी टँजंटवर आहेत म्हणजे या पॉईंटच्या कोऑर्डिनेटने त्या टँजंटचं इक्वेशन सॅटिस्फाय व्हायला पाहिजे. कारण ए आणि बी ते 2 पॉईंट या टँजंटवर आहेत. बरोबर आहे. म्हणजे ए आणि बीच्या कोऑर्डिनेटने हे इक्वेशन सॅटिस्फाय व्हायला पाहिजे. हा पॉईंट कसा आहे, ए पॉईंट एक्स ॲक्सिसवर आहे. एक्स ॲक्सिसवर असल्यामुळे त्याचा वाय कोऑर्डिनेट 0 आहे. हा पॉईंट एक्स ॲक्सिसवर आहे, त्याचा वाय कोऑर्डिनेट 0 आहे. बरोबर आहे. आणि हा पॉईंट वाय ॲक्सिसवर आहे. वाय ॲक्सिसवर असेल तर त्याचा एक्स कोऑर्डिनेट 0 असतो. आता याचा वाय कोऑर्डिनेट काय येईल येथे आपण कॅल्क्युलेट करू. पहा हे थोडं इक्वेशन सिम्प्लिफाय करू आपण. येथे 2 आहे, हे 2 कॅन्सल करण्यासाठी आपण इक्वेशनला 2ने मल्टिप्लाय करू म्हणजे हे 2y होतील इक्वल टू हा -x होईल और प्लस और मायनस हे 4 होतील. प्रत्येक टर्मला आपण काय केलेलं आहे 2ने मल्टिप्लाय केलेलं आहे म्हणजे येथे 2y होईल, हे 2 कॅन्सल होतील आणि येथे मल्टिप्लाय केल्यामुळे हे 4 होतील. बरोबर आहे. देअरफॉर एका साईडला आणू आपण म्हणजे -x चा +x करू प्लस 2y. पहा -x आपण या साईडला आणला, x हे प्लस 2y हे प्लस ऑर मायनस 4 इक्वल टू 0 याप्रमाणे मिळेल आपल्याला. आता हे टँजंटचं इक्वेशन आहे. बरोबर आहे. सॉल्व करत करत हे इक्वेशन आपल्याला मिळत आहे. आता या टँजंटवर हे 2 पॉईंट आहेत ए आणि बी म्हणजे या पॉईंटमधून टँजंट जात आहे. त्यांच्या कोऑर्डिनेटने ही टँजंट सॅटिस्फाय व्हायला पाहिजे एक्स कोऑर्डिनेट आणि वाय कोऑर्डिनेटने. बरोबर आहे. आपल्याला येथे वाय कोऑर्डिनेटची व्हॅल्यू माहिती आहे, येथे एक्स कोऑर्डिनेटची व्हॅल्यू माहिती आहे. म्हणजे त्या व्हॅल्यू जर येथे पुट केल्या तर या पॉईंटसाठी आपल्याला एक्स कोऑर्डिनेट मिळणार आहे आणि या पॉईंटसाठी वाय कोऑर्डिनेट मिळेल. बरोबर आहे. येथे लिहिणार
Point A lies on x axis. Point A lies on x axis. On x axis. पहा x ॲक्सिसवर पॉईंट असेल तर त्याचा y कोऑर्डिनेट 0. देअरफॉर y कोऑर्डिनेट 0. बरोबर आहे. आता y ची व्हॅल्यू 0 येथे पुट करू आपण, म्हणजे आपल्याला A पॉईंटचे कोऑर्डिनेट मिळणार आहेत. देअरफॉर y ची व्हॅल्यू 0 पुट करू, म्हणजे x y ची व्हॅल्यू 0 पुट केली, हे 0 होतील प्लस ऑर मायनस 4, म्हणजे प्लस ऑर मायनस 4 इक्वल टू 0. देअरफॉर x इक्वल टू हे प्लस ऑर मायनस 4 या साईडला जातील, प्लस जाईल तर मायनस होईल, मायनस जाईल तर प्लस होईल, म्हणजे प्लस ऑर मायनस 4च येणार आहे. बरोबर आहे. एक्सची व्हॅल्यू मिळाली आपल्याला प्लस 4 ऑर मायनस 4, म्हणजे प्लस 4 म्हणजे या साईडला असेल, मायनस 4 म्हणजे या साईडला असेल. ए पॉईंट आपल्याला प्लस 4 घ्यायचा आहे, म्हणजे हा पॉईंट आपण प्लस 4 घेऊ. देअरफॉर म्हणजे ओ एची लेंथ, ओ ए इक्वल टू काय मिळेल, म्हणजे एवढी लेंथ 4 आहे. बरोबर आहे. एवढी लेंथ 4 आलेली आहे. हा पॉईंट एक्स कोऑर्डिनेट 4 आहे, म्हणजे एवढी लेंथ 4 आहे. ओ ए इक्वल टू 4. त्याप्रमाणे ओ बी काढायचा आपल्याला. आता ओ बीसाठी काय करू आपण, बी पॉईंट लाईज ऑन वाय ॲक्सिस. बी लाईज ऑन वाय ॲक्सिस. वाय ॲक्सिसवर पॉईंट आहे. बरोबर आहे. म्हणजे त्याचा एक्स कोऑर्डिनेट 0. देअरफॉर एक्स इक्वल टू 0. येथे एक्सची व्हॅल्यू 0 पुट करू, म्हणजे या पॉईंटसाठी आपल्याला वाय कोऑर्डिनेट मिळणार आहे. एक्सची व्हॅल्यू 0 पुट करू. देअरफॉर 0 पुट केला, येथे 0 प्लस 2y, 0 प्लस 2y प्लस ऑर मायनस 4, प्लस ऑर मायनस 4 इक्वल टू 0. देअरफॉर 2y इक्वल टू प्लस ऑर मायनस 4, म्हणजे y इक्वल टू प्लस ऑर मायनस 2 होईल. बरोबर आहे. देअरफॉर y इक्वल टू प्लस ऑर मायनस 2. प्लस म्हणजे या डायरेक्शनमध्ये असेल, मायनस 2 म्हणजे या डायरेक्शनमध्ये. आपण या डायरेक्शनमध्ये घेतलेला आहे, म्हणजे y ची व्हॅल्यू 2 आहे. इथे 2 बी पॉईंट पुढे लिहिणार. देअरफॉर बी पॉईंटचे कोऑर्डिनेट काय मिळतील, एवढी लेंथ किती आहे, 2 आहे, म्हणजे ओ बीची लेंथ. देअरफॉर ओ बी इक्वल टू 2. आता एरिया ऑफ ट्रायंगल, एरिया ऑफ ट्रायंगल बी ओ ए किंवा ओ ए बी, ओ ए बी इक्वल टू हाफ इंटू ओ ए इंटू ओ बी, ओ ए इंटू ओ बी. हाफ ओ एची लेंथ 4 आलेली आहे आणि ओ बीची लेंथ 2 आलेली आहे. हे 2 आणि हे 2 कॅन्सल होतील, म्हणजे 4. स्क्वेअर युनिट्स एरिया असल्यामुळे स्क्वेअर युनिट असं लिहा, स्क्वेअर युनिट्स. ट्रायंगलचा एरिया हाफ इंटू बेस इंटू हाईट, हा बेस आणि ही हाईट. समजले मित्रांनो? धन्यवाद. पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.